बघा, राम आणि श्याम असे दोनच उमेदवार निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मतं कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले असा प्रश्न सोडवायचा कसा? लक्ष द्या. इथं राम आणि इथं श्याम लिहा. ओके. गणित म्हणते रामला एकूण मतांच्या 30% मते पडली. ही रामची मते. याचा अर्थ या श्यामला पडलेली मते 70%. मग या रामला श्यामपेक्षा किती टक्के मते कमी पडली? वजाबाकी करा. 70% हे 30% वजा उत्तर 40%. लक्ष द्या. अर्थ असा की निवडणुकीत रामला श्यामपेक्षा 40% मते कमी पडली. ओके. आता कमी पडलेली ही 40% मते म्हणजेच कमी पडलेलं हे 260 मतदान, ज्यामुळे हा राम निवडणूक हारला. प्रश्न किती जणांनी मतदान केले? इथं प्रश्न असा करा की कोणत्या संख्येचे, लक्ष द्या, कोणत्या संख्येचे 40% म्हणजे 260 होतात. आपल्याला एकूण मतदार मिळून जातील. उदाहरणार्थ x ह्या संख्येचे 40% म्हणजे 260. अशा पद्धतीची ही सूत्रबद्ध समीकरण स्वरूप मांडणी करा. इथं बघा, शून्याला शून्य गायब. लक्ष द्या. x 4 सोबत गुणिला आहेत. 4x हा गुणाकार आणि छेदस्थानी 10. समोर 260. या 4x ला एकटं करा. 260 कडे जाताना हे 10 आता गुणिला. ओके. 4x बराबर हा गुणाकार 2600. x ला एकटं करा. 2600 कडे जाताना हे 4 आता भागीला आणि हा भाग द्या. 4 सक 24, उरले 2 झाले 20. 4 पंच 20, हे उरलं 0 65 वर. याचा अर्थ एकूण 650 जणांनी मतदान केलं. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.